2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते माफ होणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत। माहिती घेण्याचं काम सुरू आहे, ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री महोदय। कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी इथं समोर आली आहे आणि गुड न्यूज इथं सरकारने सांगितली। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आली। समिती स्थापन करून या तारखेला पहिल्या टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यांची कर्जमाफी करणार असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगण्यात आलं। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय कर्जमाफीबद्दल या ठिकाणी घेण्यात आला। ज्या शेतकऱ्यांनी 2017 पासून तर 2025 पर्यंत 8 वर्षांमध्ये शेती पिकांसाठी कर्ज काढलं असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने मंत्रिमंडळामध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेत जर कर्ज काढलं असेल आणि तुम्ही इतर कोणते 14 प्रकारच्या बँकेच्या माध्यमातून कर्ज काढलं असेल तर ही यादी सरकारने जाहीर केली आहे। तर ती यादी मी लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या या याद्या संपूर्ण तुम्हाला सविस्तरपणे मी सांगतो। या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं असेल अशा 12 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफी या ठिकाणी करण्याचा पहिल्या टप्प्याची सुरुवात इथं सरकारने केली। बघा, सरकारच्या माध्यमातून मोठी अपडेट समोर आली आता, परंतु हे कर्जमाफ कोणत्या तारखेला होणार याची तारीख सुद्धा आता खरोखर सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळामध्ये सांगण्यात आले आहे। सरकारने मंत्रिमंडळामध्ये कर्जमाफीबद्दल पहिल्यांदाच या ठिकाणी आता बोललंय। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारकडून होणार आहे, कोणकोणत्या 12 जिल्ह्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा पहिल्या टप्प्यांमध्ये होणार आहे आणि कोणकोणत्या तारखेला इथं तुमची कर्जमाफी होणार, अशा प्रकारचे 4 ते 5 निर्णय या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने घेतलेला आहे। आता रेग्युलर कर्ज भरतात त्यासाठी सरकारने एक वेगळा नियम सरकारच्या माध्यमातून लावलेला आहे। ज्याचं कर्ज 5 ते 6 वर्षांपासून थकीत आहे अशा शेतकऱ्यांसाठी वेगळा नियम इथं सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यांमध्ये करण्यात येणार। तसेच नेमकं कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून किती तारखेला होणार, 100% तुमची कर्जमाफी या तारखेला होणार असं सरकारने सांगितलं। आता मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये आज तारीख घेतलेली आहे, तर ते तारीख कोणती असणार आहे ज्या तारखेला शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, इतर रेग्युलर कर्ज भरतात तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, परंतु काही नियम अटी शर्ती इथं लावण्यात आलेले आहे। आता ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बघा, तुम्ही जर जास्तीत जास्त सरकारने इथं कर्ज तुम्ही काढून ठेवलं असेल तर हे तुमचं माफ होणार नाही, हे स्पष्टपणे सरकारने सांगितलं। पहिला पॉईंट हा असणार आहे। बघा, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलं, जितके जास्त तुम्ही गोरगरीब शेतकरी असाल तितकं तुमचं कर्ज माफ होणार आहे असं सरकारने सांगितलं। आता बघा, रेग्युलर जे शेतकरी कर्ज भरत असतो त्यांचं कर्ज माफ होणार का ते देखील तुम्हाला सांगतो। बघा, जास्तीत जास्त गरीब तुम्ही आहात अशा प्रकारे जर का तुम्ही शेतकरी तुम्ही कागदपत्रानुसार सरकारला दाखवू शकत असाल तितका दाखवायचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे। बघा, तुम्ही जर 2017 पासून 2025 पर्यंत शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आजचा व्हिडिओ असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सीमांत शेतकरी आहेत ते सीमांत शेतकरी 2025च्या कर्जमाफीसाठी आता इथं लागू करण्यात येणार आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं, म्हणजे ज्यांच्याकडे 1 हेक्टर त्या ठिकाणी 2 हेक्टरपेक्षा कमी तुमच्याकडे जर जमीन असेल आणि तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर पहिल्या टप्प्यांमध्ये तुमचं कर्जमाफ होईल अशा सरकारने सांगितलेलं आहे। आता बघा, अशा पद्धतीने सरकारने निर्णय घेतला। आता म्हणजेच की पहिल्या टप्प्यांमध्ये या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असं सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं। आता 1 हेक्टर कमीत कमी तुमच्या ठिकाणी असेल जमीन किंवा 2 हेक्टर तुमच्याकडे जमीन असेल आणि त्या जमिनीवरती तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमचं कर्ज माफ होणार। आता बघा शेतकरी मित्रांनो, काही ठराविक डॉक्युमेंट तुम्हाला सरकारने सांगितलं आणि कोणते नियम सांगितले, कोणत्या तारखेला तुमचं कर्ज माफ होणार, बँकेची लिस्ट काय असणार आहे, जिल्ह्यांची लिस्ट काय असणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 हेक्टर यामध्ये ज्याचं शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल ते माफ केलं जाणार आहे। आता ज्यांचं कर्ज आहे ते सर्वात अगोदर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। आता बघा, लघु व सीमांत शेतकरी आहेत जे शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बँकेकडून कर्ज काढत असतं आणि पूर्ण भरतात, म्हणजेच इथं 85% शेतकरी लघु व सीमांत शेतकरी इथं म्हणून ओळखले जाते। आता बघा, तुमची कर्जमाफी या तारखेला होणार आहे। आता कोणती सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी करण्याची तारीख सांगितली। बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जे बाकीचे शेतकरी लघु आणि सीमांत शेतकरी सोडून ते बाकीचे जे शेतकरी असणार आहे त्यांचं मग दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये इथं कर्जमाफ केलं जाईल आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मग बघा, कर्जमाफी होणार तर ते नेमकं कोणत्या वर्षापासून कर्जमाफी होणार तर मी तुम्हाला सांगितलं। बघा, 2017 पासून 20, 22, 19, 18 हे कुठल्याही वर्षाचं तुम्ही 2025 पर्यंत कर्ज या कालावधीमध्ये जर तुम्ही उचललं असेल। बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे ज्यांच्याकडे लक्ष दिलं जाणार आहे। बघा, त्यानंतर 2022 पासून तर 25 पर्यंत या 5 वर्षाच्या
मागच्या कालखंडामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलेलं असेल तर त्यांच्यासाठी इथं लक्ष देणारी बातमी असणार आहे बघा. म्हणजेच की पहिल्या टप्प्यांमध्ये इथं तुमचं कर्जमाफ 2020 पासून 17 पासून तर 20 पर्यंत किंवा 20 पासून तर 25 पर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की शेती पिकाच्या नावावर जर का तुम्ही बँकेतून कर्ज काढलं असेल तर तुमचं कर्जमाफ 100% होणार आहे. मिनिमम इथं 2020 पासून तर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं त्यांचं कर्जमाफ इथं होणारच आहे. बघा सरकारने इथं अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर केली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, इथं तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची गुड न्यूज इथं असणार आहे. मग ते 12 जिल्हे कोणते आहेत तुम्हाला सांगण्यात आलं आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 12 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार. बघा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची तारीख इथे निश्चित केल्या. 2 लाखांचं सरसकट कर्जमाफी या ठिकाणी करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा होणार नाही. बघा ज्याच्या घरामध्ये पिवळे व केसरी राशन कार्ड नाहीत त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. बघा गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी या ठिकाणी करणार असं सरकारने सांगितलं. म्हणजेच पिवळं व केसरी राशनकडे असेल तरच तुमची कर्जमाफी होणार असं सरकारने सांगितलं. कारण की गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनी आयत आहात त्यांच्याचकडे पिवळे व केसरी राशन कार्ड देत असते सरकारच्या माध्यमातून तर त्यांची जिथं कर्जमाफी केली जाणार. बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होणार पहिल्या टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये ही कर्जमाफी होणार आहे. आता 12 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला लगेच सांगतो. त्यानंतर कर्जमाफीची कोणती तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. बघा इथं पहिल्या टप्प्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आणि कोणते जिल्हे इथं निवडण्यात आले ते म्हणजे शेतकऱ्यांनी जिल्हा सांगण्यात आलाय. बघा मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. जिल्हा पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका. बघा शेतकरी मित्रांनो, आता इथं पहिला जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची जिल्ह्यांची यादी असणार आहे. म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये जर का तुम्ही राहत असाल तर तुमची देखील कर्जमाफी होणार आहे. आता बघा सरकारच्या माध्यमातून इथं या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार असं त्यांनी सांगितलं. आता कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार हे देखील सांगतो. कारण की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी तारीख हे फिक्स करण्यात आली. तुमच्या जिल्ह्यांची यादी सुद्धा फिक्स करण्यात आली आहे. आता लगेच जिल्ह्यांची यादी बघून घेऊया. बघा त्यानंतर असणार आहे कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, परभणी, त्यानंतर अकोला, अमरावती, हिंगोली, त्यानंतर नांदेड, छत्रपती संभाजीनगर तर मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर बघा वर्धा, अमरावती आणि अकोला, सातारा, सांगली तर या सर्व जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी तर होणारच आहे परंतु कोणत्या तुमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तुम्हाला लक्षपूर्वक माहितीला बघायचं आहे. बघा अनेक शेतकऱ्यांनी पिकासाठी इथं शेती पिकाच्या नावावर कर्ज काढलं होतं. बघा शेतकरी इथं व्यवस्थितपणे कर्ज भरत नाही. आता त्यांचं वार्षिक उत्पन्न किती आहे 10 ते 15 लाख रुपये त्यांचं वार्षिक उत्पन्न असेल तर अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. आता बघा सरकारच्या माध्यमातून इथं कर्जमाफ करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलं गेलं आहे. आता पुढचा जिल्हा आहे त्यानंतर मी तुम्हाला सर्व जिल्ह्यांची यादी सांगितली. बघा आता कोणत्या तारखेला तुमचं कर्जमाफ होणार आहे तर बघा 2 ऑक्टोबरला तुमची कर्जमाफी होणार असं सरकारने सांगितले. परंतु 2 ऑक्टोबरला खरोखर तुमची कर्जमाफी होणार का? बच्चूभाऊ कडूंना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितले की कर्जमाफी 2 ऑक्टोबर याला तुमची कर्जमाफी होणार आहे. परंतु 2 ऑक्टोबरला जर का तुमची कर्जमाफी झाली नाही तर तिथं काही निर्णय घेण्यात येणार आहे. तर निर्णयाची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आलात तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला डेली भेटत राहणार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्हाला तर हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. तर मित्रांनो बघा आतापर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.